अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे। तुम्ही जर का स्वामींचे भक्त असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी स्वामींची इच्छा आहे। 5 मिनिटे डोळे बंद करून शांतपणे हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे, कारण आता लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे। स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे कमेंटमध्ये टाईप करा। तू हसलास तर ते जळतील, तू रडलास तर ते हसतील, काही नवं केलंस तर पाप म्हणतील, जुन्यात अडकून राहिलास तर श्राप म्हणतील, गमावलं तर दारिद्र्य म्हणतील, कमावलं तर माज म्हणतील, पुढे निघालास तर मागे ओढतील आणि मागे राहिलास तर तुला तुडवतील, हात दिला तर साथ म्हणतील, तू तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील, कौतुक केलं तर वाह म्हणतील, उणीव दाखवली तर जा म्हणतील, काही केलं तर काय केलं म्हणतील, नाही केलं तरी काय केलं म्हणतील। म्हणूनच तू जग तुला हवं तसं जग स्वतःसाठी। एकच लक्षात ठेवायचं, आपण एक दिवस मरणार आहोत आणि तो दिवस कोणता आहे हे आपल्याला माहिती नाही। म्हणून होत आहे तेच योग्य आहे, जवळ आहे त्यातच समाधानी राहायचं, नको त्या गोष्टींची चिंता करायची नाही आणि आयुष्यातून गेलेल्या माणसांचा विचार करत वेळ आणि क्षण वाया घालवायचे नाहीत। जी माणसं सोबत आहेत आपल्या त्यांनाच जपायचं, त्यांनाच प्रेम द्यायचं आणि हाच क्षण शेवटचा आहे म्हणून नेहमी आनंदात राहून जगायचं। मित्रांनो, जर का तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा आणि हा संदेश शेअर करायला विसरू नका। तुमच्या एका शेअरने कुणाचे हरलेले मन पुन्हा जागृत होऊन नवीन जीवनाला सुरुवात होऊ शकते। आपण हा जो जन्म घेतला आहे तो अपेक्षापूर्तीसाठी नाही। आपल्या दुसऱ्यांकडून अपेक्षा असतात असे नाही, आपल्या स्वतःकडूनही अपेक्षा असतात, त्या पूर्ण होत नाहीत, उतरतात फक्त जाळणाऱ्या व्यथा। माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तीसाठीच नाहीच, तो आहे परतफेडीचा। म्हणून नीतिमत्ता साफ ठेवा, चांगले कर्म करत चला। स्वामी आपल्याला एवढे देतील की मागायला काहीच शिल्लक उरणार नाही। माणसांच्या गरजा कमीत कमी असतात, ती नेहमी समाधानातच असतात। आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही, ते न मागता मिळणार आहे आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग पछाडलं तरी मिळणार नाही। निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे। तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात हे समजून घ्या। आयुष्य बिनधास्त जगायचे, कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं। काहीही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही। कुणी बोलले तर वाईट वाटून घ्यायचं नाही। लोकांची विविध रूपे असतात, कुठल्या तरी लहान कारणांसाठी नाराज होऊन बसतात, ज्याच्याशी तुमचा काहीही संबंध पण नसतो। कुणी कितीही वाईट बोलले किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही, फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चिंतायचे। जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची। थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात। मित्रांनो, स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल। व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।